हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आता मी इथं सगळं मी हातरून वगैरे उचलून घेते आणि एका साईडला गडी मारून ठेवते, कारण की त्या आज कोपऱ्यातलं सगळं पुसून घेते आणि मी दोन दिवसांनी सगळं पुसून घेते आणि तसं ठेवत नाही खाली। त्याच्या आधी ना असं प्लॅस्टिकचं ना पेपर हातरते, नाहीतर का तसं ठेवलं ना तर मग सगळं धूळ वगैरे घाण होते, म्हणून हातरूनला मी तसं करते आणि एका साईडला कोपऱ्याला ठेवते। आणि इथं काय ठेवते माहिती का, रोजचंच वापरायचं आहे, त्याच्या बेडच्या आतमध्ये हे नाही आहे ना स्लायडिंगचं, नाही त्याच्यासाठी मी एका कोपऱ्याला ठेवते सगळं। आता मी झाडू मारून घेते, झाडू मारून झाल्यानंतर फ्रेश होते, फ्रेश झाल्यानंतर मग आता भांडी घासून घेते। आणि ही भांडी आहे ना सकाळची आहे, रात्रीची नाही। रात्री घासते मी, सकाळची सकाळी घासते। आणि कपलं मी नाश्त्याला पोहे वगैरे बनवलेलं ना त्याच्यासाठी ते भांडी वगैरे आहे। नाही तर तुम्ही म्हणशील की रात्रीचं मी अजिबात ठेवत नाही, मी सकाळचं घासते आणि रात्रीचं घासते। आणि इथं बघा माझी साखर वगैरे डब्यातली संपली, चायपत्ती वगैरे, त्याच्यासाठी मी ते एक्स्ट्रा डबे वगैरे बाहेर निघाले ते। आता सगळे भांडी वगैरे सगळं स्वच्छ घासून घेते। घासून झाल्यानंतर आज मी बॉटल वगैरे सगळं धुवून काढते। बॉटल आज म्हणजे रोज संध्याकाळी घासते, पण संध्याकाळी आज मला टाईम नाही भेटला म्हणून आत्ता घासून काढते। आणि कपलं सगळं बॉटल वगैरे स्वच्छ घासून घेते, त्याच्यानंतर ते पण भरून घेते। त्याच्यानंतर मग किचन वगैरे सगळं साफ करून घेते मी। गॅस पण असं सगळं स्वच्छ घासून घेते। आणि गॅस आहे ना मी आठवड्यातून एकदाच घासते, म्हणजे जसं गुरुवारी, कारण की गुरुवारी हे ना आपल्या किचन ओट्यांच्या समोर आहे ना स्टाईलचं इथं ना स्वस्तिक काढायचं असतं तुपानी, आणि काय आपलं हळद कुंकूनी काढायचं असतं, म्हणून आठवड्यातून दर गुरुवारी मी ना गॅस स्वच्छ पुसते। तसं मला पुसायला काय आपलं घासावं लागत नाही, कारण की माझं ऑलरेडी ना गॅस स्वच्छच आहे आणि मी रोज असं पुसून घेते। आणि गरम मी ना गॅस कधीच पुसत नाही, स्वयंपाक झाल्यानंतर 15-20 मिनटानंतर गॅस पूर्ण थंड झाल्यानंतर मग गॅस पुसून घेते। आणि रोज असंच करते आणि आठवड्यातून घासते, कारण की मला पण गॅस काय घासायला लागत नाही, माझं ऑलरेडीच एकदम स्वच्छ आहे, मला असं घाण नाही आहे। आणि एका कोपऱ्याला असं मळकट बसते ना, तर मग काय करते माहिती का, चाकूची खूर असते ना धार, त्याच्याने असं काढते ते मळकट। आणि शक्यतो नसतं माझ्या गॅसला, आणि कधी झालं तर मी महिन्यातून एकदा दोनदाच काढते मी, शक्यतो माझ्या तेवढं गॅसला असं घाण बसत नाही, त्याच्यासाठी मी रोज पुसून काढते, सकाळ संध्याकाळ 2 टाईम, आणि आठवड्यातून एकदाच घासते। आणि मला घासायचं असलं ना तर गॅस घासून घेते आणि ओल्या कपड्याने असे पुसून घेते आणि एकदम चकाचक निघते। आणि माझा गॅस काय जास्त घाण होत नाही, त्याच्यासाठी मला काय मी रोज घासत नाही। बॉटल आहे ना मी तर सगळे घासून घेते। आणि बॉटल घासताना तारीचा वापर करत नाही, एक पंच आहे ना, पंच त्याने ना घासून घेते इकडे सगळे बॉटल वगैरे, आणि जग वगैरे सगळं घासून घेते त्याच्यानेच प्लॅस्टिकने। आणि ताराने घासले की त्याचं सगळं असं कापल्यासारखं ना असं निशाण पडते ना, त्याच्यासाठी मी तसं करते। आणि इथं सगळे बॉटल धुवून झालेत माझे, आणि इथं मी भरून घेते, त्याच्याबरोबर आता बेसिंग पण घासून घेते। आणि रात्रीचं कसं करते माहिती का, मी भांडे घासून घेतलं, सगळं स्वच्छ पुसून घेते। पुसून झालं ना सकाळी ना उठले की एक हात मारते, एक हात मारून झाल्यानंतर म्हणजे पुसून घेते। पुसून झाल्यानंतर मग मी सगळं बेसिंग सगळं न चुकतं 2 टाईम असं घासते बेसिंग। आणि इथं सगळं बेसिंग वगैरे घासायच्या आधी मी आता पहिले कपलं किचन आणि गॅस सगळं पुसून घेते, त्याच्यानंतर मग बेसिंग घासते।
गॅसवरची जाळी आणि स्टँड ते पण घासून घेते. आणि ही बघा माझ्याकडे ना ही जाळी आहे ना 6 जाळी आहेत आणि हे गरम ठेवण्यासाठी मी आणले, ती पण स्वच्छ घासून घेते. शक्यतो तेलकट माझं काय उडत नाही जास्त, त्याच्यासाठी मी ते पण मी रोजच घासते. रोज सकाळ सकाळचं माझं पूर्ण किचन डीप क्लीन आहे ना, पूर्ण डीप क्लीन माझं किचन मी सकाळ सकाळ घासून घेते. आणि इथं बघा सगळं मी असं घासून घेते. आणि तो खलबत्ता आहे ना, तो खलबत्ता पण मी घासून घेते. आणि खलबत्ता आहे ना तो माझं स्टीलचं आहे, दगडी पण खलबत्ता आहे आणि स्टीलचं पण आहे. आणि हे लॉकडाऊनच्या अगोदर घेतलं आहे. लसूण फक्त टेचायला, लसूण काही पण टेचायला म्हणजे घेतले मी. शक्यतो जास्त करून ह्याच्यात मी लसूणच टेचते, बाकी काही नाही टेचत मी. आणि कपलं माझ्याकडे पहिलं नव्हतं, त्यानंतर घेतलं मी, लॉकडाऊन वेळी घेतलेलं. आणि इथं बघा ते घासून स्वच्छ पुसून ठेवायचं, नाहीतर त्याच्या आतमध्ये गंज पकडते. माझं थोडंसं गंज पकडलं आहे. आणि तुम्ही पण असं वापरत असलं तर घासायचं, घासून झाल्यानं स्वच्छ पुसायचं आणि 5 मिनिटांना पाणी नितळायला ठेवायचं. मग ना ओल्या सुक्या कपड्याने ना पुसून घ्यायचं आणि वाऱ्यावर सुकवायचं, नाहीतर गंज नाही पकडत. नाहीतर तसंच ओलं ठेवलं ना पूर्ण असं गंज पकडतं. थोडं माझं गंज पकडलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्ही पण वापरत असलं ना असं स्टीलचा खलबत्ता दगडी, आणि खूप जड आहे ते, म्हणजे असं हलकं नाही खूप. आणि कपलं जर्मनचं आहे ना हलकं असतं ना, ते हे नाही आहे, हे खूप जड आहे असं. आणि त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडे असलं ना तर तुम्ही तसंच करा. आणि इथं बघा माझे ते सगळं घासून घेतलं. आणि हे ना टोपलं खरकटाचं. खरकटं म्हणजे कसलं खरकटं वापरते ह्याच्यात, फक्त ना कांदा टमाटर ह्याची साल वगैरे ठेवण्यासाठी आणि चायपत्ती वगैरे ह्याच्यासाठी ठेवण्यासाठीच मी ते टोपलं वापरलं आहे. आणि कपलं बाकी त्याच्यात काही नाही, फक्त तेवढंच. म्हणजे खरकटं म्हणजे कसं थोडंसं भात वगैरे राहिलेलं खरकटं ते ठेवते त्याच्यात. आणि ते बरं पडतं, ते आपलं कांदा वगैरे कापलं की लगेच त्याचं उचलून त्याच्या टोपल्यात वगैरे ठेवून देते, ते बरं वाटतं म्हणून ते ठेवले मी तसं. आणि ते पण मी रोज धुते. मी रोज धुवून सकाळपासून संध्याकाळ ठेवते, नंतर मग धुवून काढते. त्याच्यात खरकट असलं तर एका थैलीत काढते, मग रोज सकाळ धुते त्याला. तिथं बघा मग ते धुवून काढलं. आता इथं सगळं ठेवून घेतलं. आणि माझी ठेवण्याची पद्धत किचनवर कशी आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं किचन कसं वाटतं ते पण मला नक्की सांगा. आणि आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आज मी बनवणार आहे शेवची भाजी. आणि असं शेवची भाजी बनवणार आहे म्हणून भरपूर असं कांदा कापून घेते, टमाटर पण असं कापून घेते. शेव आहे ना, बारीक शेव नाही जाड शेव आहे ना. त्या दिवशी आम्ही कपला रिलायन्स मॉलमध्ये गेल्यानंतर पूर्ण एक पॅकेट घेऊन आले. तो नाश्ताला संध्याकाळचा नाश्ता वगैरे असं करते, सकाळी चाय बरोबर असं करून खातो आम्ही. त्याच्यासाठी ते राहिले. आज मला शेवची भाजी खायची होती म्हणून मी शेवची भाजी करते. आणि मी साध्या सिंपल पद्धतीने शेवची भाजी करते. आणि तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण करत असला तर नक्की मला सांगा. आणि इथं बघा कांदा टमाटर सगळं कापून झालं. आणि एक कढई घेतली, कढईत असं 2-3 चमचे ना तेल टाकलं आणि त्याच्यात राई टाकलं नाही, फक्त जिरं टाकलं. त्याच्यानंतर कांदा आणि टमाटर टाकून मस्त एक छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतला. आणि त्याच्यात सगळे मसाले टाकलेत. मसाला असं काहीच टाकलं नाही, जास्त करून लाल मसाला हळद धना पावडर तेवढंच टाकलं, बाकीचं काय टाकलं नाही. आणि त्याच्यातच मीठ ॲड केलं आहे. आणि ते वरतून टाकायचं होतं पण ते टाकलं तसंच. आणि इथं बघा मी चांगलं भाजून घेतलं. भाजून झाल्यानंतर कपलं मी पाणी ओतून घेतलं. जेवढं आपल्याला शेवची भाजी करायचं तेवढंच पाणी ओतायचं. कोणचं पण स्वयंपाक करताना मी मोजून मापून करतच नाही, कारण की मोजून मापून मला जमतच नाही, म्हणून मी सगळं अंदाजनेच करते. आणि इथं अंदाजनेच पाणी घेतलं आणि अंदाजनेच शेव टाकले, तरी पण माझं बिघडलं नाही, पूर्ण चांगलं मस्त आणि छान झालेलं. तुम्ही बघा इथं मी कशी करते ते. आणि इथं बघा सगळं पाणी वतून घेतलं. उकळी आल्यानंतर मग शेव टाकून घेतलं. शेव टाकून झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि त्याचं झाकण लावून 5 मिनटं ठेवल्यानंतर परतून ना कोथिंबीर टाकली आणि एकजीव करून ना मस्त हलवून घेतलं. त्याच्यानंतर झाकण लावून वाफेवर शिजवून घेतलं. बघा इथं छानपैकी माझी शेवची भाजी तयार झाली. आता बनवणार आहे मी चपात्या. आणि चपात्या फक्त मला आणि मी कार्तिकला बनवणार आहे आणि कार्तिकच्या पप्पाला भाकरी बनवणार आहे. आणि शक्यतो मी संध्याकाळचं ना भाकरीच खाते, सकाळचं चपात्या खातो आणि संध्याकाळची भाकरी खाते. कारण की आज ना शेवची भाजी केली ना, शेवची भाजी भाकरीबरोबर अजिबात चांगली लागत नाही, म्हणून मी चपातीबरोबर खाते. चपाती असं करून घेतले मला आणि फक्त कार्तिकला आणि त्याच्या पप्पाला मी कपलं भाकरी बनवणार आहे. कांदा टमाटर भाजतानाच मी तवा पीठ मळून घेतलेलं.
चपात्या करायच्या आधी ना छोटे छोटे चपाती करते. आणि चपाती कशाला करते छोटे माहिती आहे का? एक कुत्र्याला आणि एक गाईला करते. आणि कधी पण आपण चपाती भाकरी केले की एक कुत्र्याला पहिली चपाती आहे ती गाईला आणि शेवटची चपाती ती कुत्र्याला करायची असते. त्याच्यासाठी मी पहिले छोटे छोटे चपात्या करून घेते. आणि छोटे चपाती करून झाले की पहिले तव्यात ते भाजून घेते आणि मग आमच्यासाठी चपात्या करते. मी नेहमी तसंच करते. आणि रोज जाऊन मला द्यायला होत नाही ना, मी काय करते 2 दिवसांनंतर 1 दिवसाआड ना चपात्या खाली जाऊन ठेवते. आणि आमच्या खाली ना असं भिंत बांधले ना त्याच्यावर ठेवते. मांजर वगैरे येते वाऱ्याने खाली पडते, वारं तर खूप सुटतं ना, खाली पडलं की कुत्रं वगैरे खाऊन जाते म्हणून तिथं ठेवते. आणि तेवढं मला वेळ भेटत नाही की तिथं जाऊन द्यायला का, म्हणून तसं करते मी. आणि मला कुत्रे वगैरे समोर दिसलं की लगेच त्यांना देते. आणि गाय वगैरे इथं येतात, आमच्या इथं सगळं खूप मैदान आहे ना तिथं, आणि गाई वगैरे येतात ना मग तिथं जाऊन ठेवते. गाई वगैरे आले ना मग ते खातात तिकडे आणि संध्याकाळ कुत्रे वगैरे खातात. मग मी तसं करते. आणि नाही दिसलं तर मग तिथं वरती वट्यावर ठेवते. मांजर वगैरे फिरते वरती पण वटावर, तर मग तिथं खातात. मग तसं करते मी. मी एकच टाईम नाही करत. जेव्हा जेव्हा मी पीठ मळते, सकाळचं पीठ मळले तर सकाळी तसं करते, संध्याकाळचं पीठ मळलं तर संध्याकाळ करते. जेव्हा पण मी पीठ मळीन ना मी तेव्हा तसं करते. आणि असं करत नाही. आणि माझं सकाळचं आता समजा मी सकाळी पीठ मळली त्याच्यानंतर ते राहिलं ना मग तेव्हा नाही करत. जेव्हा जेव्हा ताजं ताजं पीठ मळते ना तेव्हा तसं करते. आणि इथं बघा माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्या. आणि आता मी भाकरी करते. भाकरीचं पीठ दळून आणली पण ते डब्यात ठेवायला मला लक्षातच नाही म्हणून एका साईडला ठेवते. आता मी भाकरी करून घेते. आणि भाकरी करताना ना भाकरीचा तवा वेगळा आहे आणि चपातीचा तवा वेगळा आहे. आणि चपातीचा तवा भाकरीला वापरत नाही, भाकरीचा तवा चपातीला वापरत नाही. आणि भाकरीसाठी मी लोखंड तवा वापरते. आणि मी रोज माझे असं संध्याकाळचे 2 तवे असतात, सकाळचे 1 असतो आणि संध्याकाळचा 2 तवे असतात. तसंच करते, वेगवेगळे 2 तवे वापरते. आणि मिक्स करत नाही. मी लोखंडाचा तवा फक्त भाकरीलाच वापरते, बाकी कशालाच वापरत नाही, त्याला काही करत नाही, त्याच्यात मी काही म्हणजे काहीच करत नाही, फक्त भाकरी करते. आणि इथं बघा माझी ती भाकरी पण करून झाल्या सगळ्या. आणि शेवटचं पीठ राहिलं ना ते शेवटच्या भाकरीवर टाकतात. तुम्ही काय करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी काय करते, वापरलेलं पीठ परत डब्यात टाकत नाही आणि कपलं बाहेर पण टाकत नाही, मी सगळं त्याच्यात टाकते. आणि मी पीठ नाश करत नाही. मी काय करते, उरले की पीठ त्याच्या भाकरीवर टाकते आणि पाणी लावून घेते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.